मॅरेज सर्टिफिकेट, विवाह नोंदणी दाखला. आपल्याला या मॅरेज सर्टिफिकेटची आज फार गरज असते आणि स्पेशली ज्या विवाहित स्त्रिया आहेत त्यांना नाव बदलण्यासाठी, नेम चेंज करण्यासाठी अनेक ठिकाणी जसा आधार कार्ड झाला, बँकेत याची गरज पडते. आणि ऑनलाईन मॅरेज सर्टिफिकेट आपण कसा करायचं आहे ते याबाबत आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी फिरदौस शेख, डिजिटल बनो यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला कॉम्प्युटरकडे वळूया, पाहूया ऑनलाईन मॅरेज सर्टिफिकेट आपण कसा मिळवायचा आहे त्याबाबत. ऑनलाईन मॅरेज सर्टिफिकेट काढण्यासाठी आपल्याला आपले सरकार पोर्टलवरती लॉग इन करावे लागेल. तर आपण आपले सरकार कोणत्याही गुगल सर्च इंजिनमध्ये आपले सरकार आपल्याला टाईप करायचं आहे. आपले सरकार टाईप केल्यावरती इथं बघा आपले सरकारची ही लिंक दिसेल, याच्यावर क्लिक करायची आहे. आणि या आपल्या सरकार पोर्टलवरनं आपण ऑनलाईन मॅरेज सर्टिफिकेट किंवा आपण त्यालाच विवाह नोंदणी प्रमाणपत्र आपण कसे काढायचे याबाबत आपण पाहणार आहोत. तर इथं बघा, हे आता आपल्या सरकारचं पोर्टल ओपन झालेलं आहे. आणि जर तुमची ID तुम्ही जर क्रिएट केलेली नसेल, तुमच्याकडं ID पासवर्ड नसेल, तर तुम्ही इथं न्यू रजिस्टरवरती क्लिक करून पहिले सर्वप्रथम तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. तर या रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला दोन ऑप्शन भेटतात. एक पहिला ऑप्शन आहे तो व्हेरीफाय युअर मोबाईल नंबर युजिंग OTP, आणि दुसरा जो नंबर आहे तो कंप्लीट सेल्फ डिटेल्स वगैरे टाकून. तर हे पहिली जी पद्धत आहे ती फार सोपी आहे. तर याच्यावरती आपण क्लिक करू. इथं तुम्हाला तुमचा जो जिल्हा आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातनं बिलॉंग्स करतात तो जिल्हा टाकायचा आहे. इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड OTP वर क्लिक करायचं आहे. आणि सेंड OTP वर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला OTP येईल. तो OTP टाकून त्याच्यानंतर युजर नेम तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. आणि ते चेक अवेलेबिलिटीवरती क्लिक केल्यावरती तुम्हाला म्हणजे ते युजर ID अवेलेबल आहे की नाही ते तुम्हाला इथं दिसेल. तर हे रजिस्ट्रेशन आपण कसा करायचं याबाबत मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर मी त्याची लिंक माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तर तुम्ही ते फॉलो करून हे करू शकता. मी ऑलरेडी माझा ID पासवर्ड आहे, तर मी चला माझा ID पासवर्ड टाकून पहिले मी लॉग इन होतो. इथं मला ID माझी टाकायची, मी इथं ID टाकले. इथं पासवर्ड टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं कॅप्चा आपल्याला जो इथं दिसतोय तो कॅप्चा टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपण ज्या रजिस्ट्रेशन करताना जो जिल्हा निवडला तो जिल्हा टाकून इथं लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. इथं लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर हे आता आपण आपल्या सरकारमध्ये ID पासवर्ड टाकून लॉग इन झालेलो आहे. आता इथं आपल्याला हे बघा लेफ्ट हँड साईडला जे वेगवेगळ्या डिपार्टमेंट आहे, विविध डिपार्टमेंट, त्याची आपल्याला इथं लिस्ट दिसेल. तर आपल्याला इथं पंचायत, महाराष्ट्र रूरल डेव्हलपमेंट अँड पंचायत राज डिपार्टमेंट याला सिलेक्ट करायचं आहे. याला सिलेक्ट केल्यानंतर मग इथं आपल्याला हे बघा अनेक ज्या सर्व्हिसेस आहेत त्या इथं आपल्याला दिसत आहेत. तर आज आपण पाहणार आहोत मॅरेज सर्टिफिकेट. तर मॅरेज सर्टिफिकेटवर क्लिक करून प्रोसीड म्हणून आपल्याला पुढं जायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा इथं आपल्याला आपण मॅरेज सर्टिफिकेटसाठी अप्लाय करतोय. तर इथं मॅरेज सर्टिफिकेटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुमचा जिल्हा जो आहे, जो कोणता तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं तालुका टाकायचा आहे.
तर चला मी इथं ठाणे जिल्हा सिलेक्ट करतोय, भिवंडी तालुका सिलेक्ट करतोय, ग्रामपंचायत माझी कोणती आहे ती इथं मला ती लिहायची आहे. आणि इथं एक लक्षात ठेवा, आपण इथनं जे मॅरेज सर्टिफिकेट काढतो ते फक्त ग्रामीण भागातले ग्रामपंचायत भागातले जे असेल त्यांचाच आपण फक्त इथं काढू शकतो. आणि जर तुम्हाला शहरी भागातला असेल तर शहरी भागासाठी मॅरेज सर्टिफिकेटचा संबंधित महापालिका किंवा नगरपालिकेची जी साईट आहे तर त्या साईटवरती तुम्हाला ते मॅरेज सर्टिफिकेटची लिंक तुम्हाला दिसून येईल. आता इथं तुम्हाला हजबंडचं नाव टाकायचं आहे, तर इथं हजबंडचं नाव टाकूया. त्याच्यानंतर मॅरेज डेट, तुमचं लग्न कधी झालंय ती डेट इथं टाकायची आहे. जे पण तुमच्या जी मॅरेजची जी डेट असेल ती इथं तुम्हाला निवडायची आहे. त्याच्यानंतर प्लेस तुम्हाला निवडायचं आहे, तर मी इथं प्लेस निवडतो, कुठं तुमचं लग्न झालेलं आहे तर तिथं ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर इथं हजबंड्स UID नंबर हे मॅन्डेटरी नाही आहे, सोडला तरी चालतंय. आणि इथं मग वाईफचं नाव, मग इथं तुमच्या जे मिसेस आहे तुमची जी वाईफ आहे तिचं नाव इथं टाकायचं आहे. इथं मी हे प्रेझेंटेशन पर्पज बनवतोय, तुम्ही इथं तुमचं कंप्लीट नाव इथं द्यायचं आहे. आणि इथं वाईफचं नाव देताना ते पण तुम्हाला कंप्लीट द्यायचं आहे. फुल नेम म्हणजे लग्नाच्या अगोदरचं नाव इथं तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर इथं वाईफ UID नंबर हे मॅन्डेटरी नाही आहे, असेल आधार नंबर तर ते तुम्हाला इथं आधार नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर अप्लायवरती क्लिक करायचं आहे. तर हे बघा, युअर ॲप्लिकेशन इज सेव्ह सक्सेसफुली, युअर ॲप्लिकेशन ID इज म्हणजे हे दाखवते. तर आपल्याला इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता इथं आपल्याला डॉक्युमेंट अपलोडचा म्हणजे हा पेज आता ओपन झाला आहे. तर इथं आपल्याला फाईल जी आहे ती आपल्याला इथं सिलेक्ट करायची आहे. आता ॲप्लिकंट नवरदेव आहे तर आपण त्या हिशोबाने इथं फोटो, आणि फोटोची जी साईज आहे ती एक लक्षात ठेवा, विड्थ जी आहे ती 160 पिक्सल पाहिजे आणि हाईट जी आहे ती 200 पिक्सल पाहिजे. आणि फोटोची साईज KB मध्ये 5 KB पेक्षा जास्त असावी आणि 20 KBच्या आत असावी तरच हे घेईल. आणि त्याच्यानंतर मग इथं खाली बघा स्पाऊस डॉक्युमेंट्स फॉर्मॅट शुड बी JPG. तर इथं जे आहे फोटो, मग ह्याच्यामध्ये स्पाऊसचा जो फोटो आहे तो इथं आपल्याला निवडायचा आहे. आता मी प्रेझेंटेशन पर्पज हे करतोय तर मी कोणता पण फोटो म्हणजे अपलोड करतोय. तुम्ही तुमच्या अनुरूप जे काय असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. तर इथं तुमचा नवरदेवाचा इथं फोटो येईल आणि इथं जो आहे स्पाऊस याचा फोटो येईल. आणि तो फोटो केल्यानंतर मग हे बघा, हे मॅरेज सर्टिफिकेट हे तुम्हाला ग्रामसेवक जो आहे तुमच्या ग्रामपंचायती त्याच्या ग्रामसेवक ज्याच्या अखत्यारीमध्ये आहे त्या ग्रामसेवकाकडनं हा म्हणजे आपल्याला दाखला मिळेल. आणि तो ऑनलाईनच करणार आहे, फक्त त्याच्या पोर्टलमध्ये ते जाईल आणि त्यांनी ओके केल्यानंतर तुम्हाला ते ऑनलाईन ते डाउनलोड करता येईल. आणि त्याच्यानंतर मग इथं बघा 5 दिवस त्याची टाईम लिमिट आहे, 5 दिवसाच्या म्हणजे 5 वर्किंग डेज म्हणजे कामकाजाचे 5 दिवसामध्ये हे तुम्हाला दाखला तुम्हाला प्राप्त होईल. आता त्याच्यानंतर मग हे अपलोड डॉक्युमेंट केल्यावरती बघा युअर डॉक्युमेंट इज सेव्ह सक्सेसफुली, काइंडली मेक पेमेंट. आता तुम्हाला इथं मेक पेमेंटचा ऑप्शन आलेला आहे. आता हे बघा इथं ॲप्लिकेशन ID निर्माण झाले, सर्व्हिस नेम इथं मिळालं आहे. त्याच्यानंतर इथं ॲप्लिकंटचं नाव आणि हे केल्यानंतर इथं कन्फर्म पासवर्डवरती क्लिक करायचे.
त्याच्यानंतर तुम्हाला इथं जो पेमेंट आहे तो तुम्ही कशाने करताय, तर नेट बँकिंगने करू शकता, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, जे काय तुमच्याकडं, किंवा पेटीएम असेल तर पेटीएमने पण करू शकतात. तर तुमच्याकडे जी फॅसिलिटी आहे उपलब्ध त्या अनुषंगाने तुम्हाला इथं पेमेंट करायचं आहे. प्रोसीड फॉर पेमेंटवरती जायचं आहे. तर हे तुम्हाला 23 रुपये 60 पैशाचा पेमेंट करायचा आहे आणि 23 रुपये 60 पैशाचा पेमेंट केल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या ह्या ज्या लॉग इन आय डी आहे त्या लॉग इन आय डीमध्ये तो दाखला तुम्हाला डाउनलोड करता येईल. तत्पूर्वी तुम्हाला जो तुमचा ग्रामसेवक आहे त्याच्याकडनं हे ग्रामसेवक तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला ते अवेलेबल असतील आणि त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी ऑनलाईन हे सबमिशन केल्याचं सांगून तुम्ही त्याच्याकडनं ऑनलाईन तो दाखला अप्रूव्ह करून घ्यायचा आहे आणि तो अप्रूव्ह झाला का तुम्ही ते ऑनलाईन डाउनलोड करू शकता. आणि जर तशी त्या ग्रामपंचायतीमध्ये ऑनलाईनची सुविधा नसली किंवा तिथं अवेलेबल नसला तर तो अप्रूव्ह केल्यानंतर तुम्ही तुमच्या पोर्टलवरनंही ते जो दाखला आहे तो डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, फार इझी प्रोसिजर आहे. तुम्ही पण म्हणजे हे ऑनलाईन मॅरेज सर्टिफिकेट काढू शकता. आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.